हॅलो, मी डॉक्टर शरयू मोहिते. आता PCODचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे आणि मुलींना इरेग्युलर मेन्सेस म्हटल्यानंतर सेल्फ डायग्नोज PCOD आलेल्या मुली माझ्याकडे खूप कॉमन आहेत. आणि खूप वेळा कन्सल्टिंगमध्ये ना त्यांचा फक्त एक मेन प्रश्न असतो की मला सायकल इरेग्युलर होतील का. पण PCODमध्ये आणखीन एक प्रॉब्लेम त्या मुलींना काय जाणवतो ते म्हणजे एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ. ते पण अशा ठिकाणी की म्हणजे अप्पर लिपला जास्त हेअर ग्रोथ येते किंवा मग त्यांना टिपिकल मेल पॅटर्न बाल्डनेस असतो, म्हणजे टिपिकल इथले केस द्यायला सुरुवात होते किंवा मग छातीवरती पाठीवरती असे खूप प्रमाणात केस असतात. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये क्लिनिकल हायपर अँड्रोजेनिमिया असं म्हणतो. आणि ना टिपिकली म्हणजे आपण म्हणतो ना की पेशंटचे ॲटिट्यूड कसे डिफर होतात त्याचं मी एक्झाम्पल देते. माझ्याकडे एक मुलगी आहे, लेकिन शी इज ऑलमोस्ट एक 34 वर्षाची आहे आणि तिला ते मेल पॅटर्न बाल्डनेस आहे. PCOD आधीपासूनच माहिती आहे तिला की मला आहे म्हणून. तर त्या पेशंटला आता तो बाल्डनेस असा नाही आहे की एकदम तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर लक्षात येईल. जेव्हा ती खाली वाकून स्पेसिफिकली दाखवते तेव्हाच लक्षात येतं. पण ती त्या गोष्टीबद्दल एवढी कन्सर्न आहे ना, त्यामुळे ती लग्नाला पण तयार नाही आहे. म्हणजे हे काय झालं की कॉस्मॅटिकली इम्पॉर्टन्स हर्सुटिझम, म्हणजे हे पेशंट इम्पॉर्टन्स हर्सुटिझम झालं. तिला त्या प्रेग्नन्सीचं वगैरे असं काही नाही पडलेलं की माझ्या PCODमुळे मला प्रेग्नन्सीला काही प्रॉब्लेम येईल का, ह्याच्याबद्दल खूप जास्त ती स्ट्रेस्ड अप किंवा डिप्रेस नाही आहे. पण हा पॅटर्न मला दिसतो त्यामुळे लोक माझ्याकडे कसे बघत असतील हे तिच्या मनामध्ये कंटिन्यू चालू असतं. व्हॉट इज इम्पॉर्टंट म्हणजे मला तिला PCOD म्हणून ट्रीटमेंट देणं पण गरजेचं आहे, पण त्यासोबत काउन्सिलिंग सेशन करून की हा प्रॉब्लेमला तुम्ही स्वतःहून मनातून काढून टाका आणि एक वेगळ्या अँगलने बघा, हे देणं जास्त गरजेचं आहे. आता मी दुसरं एक्झाम्पल देते की सेम जिला PCOD आहे आणि मी आत्ता जसं एक्सप्लेन केलं, शी इज ऑल्सो 31 इयर्सची मुलगी आहे आणि शी इज मॅरिड. पण आता तिला प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट घ्यायची आहे. जेव्हा ती आली तेव्हा मी बघितलं की तिला तो टिपिकल मेल पॅटर्न बाल्डनेस आहे की इथे टिपिकल थोडे कमी केसेस आहेत. आणि जेव्हा तिला बाकीची हिस्ट्री विचारली तेव्हा PCODचं पूर्णपणे तिच्यामध्ये डायग्नोसिस झालेलं आहे. आता जेव्हा ट्रीटमेंट ऑप्शनला जेव्हा मी तिला विचारलं तिच्या हे मेल पॅटर्न बाल्डनेसबद्दल, तिने डॉक्टर हे ठीक आहे, ह्याच्याबद्दल मला काय एवढं पडलेलं नाही आहे, कारण की असे विरळ केस तर खूप लोकांना असतात आणि मी त्याबद्दल जास्त कॉन्शियस नाही आहे. आपण आपल्या प्रेग्नन्सीबद्दल डिस्कस करूयात. म्हणजे बघा की मी इथे 2 तुम्हाला उदाहरणं दिली की एक एक्झाम्पल की जे पेशंट ओरिएंटेड कॉस्मॅटिकली हर्सुटिझम तिला जास्त महत्त्वाचं आहे आणि जी ऑलरेडी मॅरिड आहे आणि तिला त्याबद्दल जास्त काही नाही आहे. ती म्हणते की दिस इज ओके, हे कितीतरी लोकांना असतं, मला प्रेग्नन्सीबद्दल ट्रीटमेंट घ्यायची आहे. दोघी पण करेक्ट आहेत. पहिली पेशंट, दोघांच्या पण रिस्पेक्ट म्हणजे इमोशन्स रिस्पेक्ट करणं मला फार महत्त्वाचं आहे. पहिल्या पेशंटचा इम्पॉर्टन्स तिला काउन्सिलिंग करून की बाबा हे बरं होऊ शकतं, ह्याला ट्रीटमेंट आत्ता आपण दिली तर लगेचच्या लगेच काय हेअर ग्रोथ होणार नाही आहे, हे प्रॉपर ट्रीटमेंटने डेफिनेटली इम्प्रूव्ह होणार आहे. पण त्यासाठी तुमचं करिअर, तुम्ही म्हणजे लग्नासाठी तयार होणं, ह्या कुठल्या गोष्टींना अडवू नका. पण हे पहिल्याच कन्सल्टेशनमध्ये नाही होणार, ह्याला खूप साऱ्या थेरपीज लागणार आहेत. आणि सेकंड प्रेग्नन्सीला सेकंड पेशंटला वेन शी इज नॉट बॉदर्ड अबाउट दॅट, तर मलाही ते इम्पॉर्टन्स देणं चुकीचं आहे. मला ती प्रेग्नन्सीसाठी आलेली आहे आणि मला त्याबद्दल गाईड करणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मी ती ट्रीटमेंट देणार आहे तेव्हा हे करेक्ट होणारच आहे. त्यामुळे व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर, इट इज अ पेशंट कंप्लेंट्स आणि त्या पेशंट कंप्लेंटमध्ये इमोशन्स आहेत, तर आय हॅव टू गिव्ह रिस्पेक्ट टू देअर इमोशन्स. मी ही चुकीचं हे बरोबर असं म्हणण्यापेक्षा त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करून त्यांना त्या ट्रीटमेंटपर्यंत नेणं ही ॲज अ फर्टिलिटी कन्सर्न माझी जबाबदारी आहे. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही पेशंटला प्रॉपर त्यांचं इमोशन्स ऐकणं, त्यांना रिस्पेक्ट देणं आणि मग ट्रीटमेंट घेणं. थँक्यू.